Hello student. Now today's we start the conformational isomerism means what? Okay. Now here first of all we have to know that the stereoisomerism means what? आपण ऑलरेडीच पाहिलेलं आहे की बा स्टिरिओआयसोमेरिझम म्हणजे काय असते आणि स्टिरिओआयसोमेरिझमचे पार्ट्स कोणते असतात. तर आपल्याला माहिती आहे स्टिरिओआयसोमेरिझम मध्ये हा दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. Now the stereoisomerism divided into two parts, that is configurational isomerism and conformational isomerism. So in previous lecture we know that the configurational isomerism means what? The compound having same molecular formula, same structural formula, okay, same physical and chemical properties, but different arrangement of groups. Okay, keep in mind here different arrangement of groups due to restriction of rotation of carbon double bond carbon called as configurational isomers and the phenomenon called as configurational isomerism. इथं काय झालं होतं की असे आयसोमर्स असतात की ज्याच्यामध्ये जे ग्रुप्स आणि ॲटम्स असतात हे यांची अरेंजमेंट डिफरंट असते किंवा यांची अरेंजमेंट वेगवेगळी असते. कोणामुळे त्यांची डिफरंट अरेंजमेंट होते किंवा ते कोणामुळे वेगवेगळे असतात तर तिथं कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल किंवा कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन पाहिला आपण ऑक्साईन्स मध्ये, ठीक आहे, अलिन्स मध्ये पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की जिथं रोटेट होत नाही बॉन्ड, जिथं रोटेट होत नाही तिथं जे आयसोमेरिझम असतात ते कोणते असतात? कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम. आणि याचं आपण बेस्ट एक्झाम्पल पाहिलं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, सिस अँड ट्रान्स. हा पार्ट आपला झालेला आहे. नाव टुडेज टॉपिक इज कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. आपल्याला इथं पाहायचंय कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम कशाला म्हणतात. आजचा पार्ट आपला कन्फॉर्मेशनल आहे. चला, द कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम मीन्स व्हॉट? हियर इन केस ऑफ कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम the isomers having the different arrangement of atoms of group or atom or group due to rotation of carbon single bond carbon or single bond. लक्षात ठेवा इथं जे आयसोमर्स मिळतात महत्वाचं आहे. कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम मध्ये जे आयसोमर्स मिळतात हे कशामुळे असतात तर यांच्यामध्ये जे आयसोमर्स आपल्याला डिफरंट मिळतात ते कोणामुळे मिळतात? हा जो सिंगल बॉन्ड असतो, हियर वी आर टेकिंग कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, तर हा जो कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन असतो हा काय करतो? रोटेट होतो. हा जर रोटेट झाला तर याला जे अटॅच असणारे ऍटम्स आणि ग्रुप आहेत यांच्या पोझिशन काय होतील? चेंज होतील. आता ऍक्च्युली कशा होतील? कन्फॉर्मेशनल आयसोमर्स ऍक्च्युली आहे काय, नेमकं काय म्हणायचं आहे आपल्याला बघा. जर सपोज मी जर असं म्हटलं की माझ्याकडे लक्ष द्या, सपोज इथं आहे एक कार्बन, इथं आहे एक कार्बन, याला मी काय करतो असे हायड्रोजन अटॅच करतो. लक्ष द्या, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी फक्त आपल्याला समजण्यासाठी एक्झाम्पल घेत आहे. ओके, चला लक्ष द्या, हे हायड्रोजन आहे. आता आपण काय म्हटलं माहिती आहे का? लक्ष द्या, आपल्याला माहिती आहे कन्फॉर्मेशनल आयसोमर्स म्हणजे काय की कन्फॉर्मेशनल आयसोमर्स असे असतात की जे कार्बन सिंगल बॉन्ड कार्बनच्या रोटेट होण्यामुळे आपल्याला मिळतात. ऍक्च्युअल मध्ये हा जो कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन आहे इथं, हा जर सपोज मी जर म्हटलं हा रोटेट झाला, आता याला रोटेट करणं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हा जो पहिला कार्बन आहे याला आपण फिक्स ठेवू आणि हा जर रोटेट झाला तर मला सांगा या हायड्रोजनची आताची जी पोझिशन आपल्याला दिसत आहे ही पोझिशन काय होऊन जाईल? चेंज होऊन जाईल. लक्ष द्या, रिपीट करतो, लक्ष द्या. काय असते कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम म्हणजे काय की असे आयसोमेरिझम की जे तयार होतात कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन रोटेट झाल्यामुळे. ऍक्च्युली कसं तर मी म्हटलं की आपण एक एक्झाम्पल घेतलं आणि याच्यामध्ये मी म्हटलं हा कार्बन आपण फिक्स ठेवणार आणि या कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन जर हा रोटेट झाला, हा जर फिरत असेल तर आता जी अरेंजमेंट तुम्हाला इथे दिसत आहे या सेकंड कार्बनच्या हायड्रोजनची ही अरेंजमेंट पहिल्यासारखी नसणार. म्हणजे जशी इथे जशी दिसत आहे अशी नसणार. मग तो काय असेल? तो याचा काय असेल? कन्फॉर्मर असेल किंवा त्यालाच म्हणतात कन्फॉर्मर आयसोमर्स. ओके, सो व्हेरी सिंपल वन. कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम्स आर फॉर्म ड्यू टू रोटेशन ऑफ कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन आणि त्यालाच काय म्हटलं जाते? कन्फॉर्मेशनल आयसोमर्स. ओके, तर हे आहे. आता मेन आहे कॉन्फिगरेशनल आणि कन्फॉर्मेशनल आयसोमर्स मध्ये फरक काय आहे इथे सांगून देतो. कॉन्फिगरेशनल आयसोमर्स आहे ना, कार्बन डबल बॉन्ड कार्बन असतो जो रेस्ट्रिक्ट असतो, फिरत नाही, म्हणून कोणते आयसोमर्स तयार होतात? कॉन्फिगरेशनल. आणि हे आयसोमर जे तयार होतात हे एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाहीत. म्हणजे काय? पहिला आणि दुसरा एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाही, ते फिक्स्ड असतात किंवा तुम्ही त्याला इझिली सेपरेट करता फिजिकल आणि केमिकल मेथडने. इथं कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम मध्ये काय असते? हा कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन रोटेट केल्यामुळे आपल्याला वेगळा एक भेटतो, याचाच एक कन्फॉर्मर भेटेल आणि ते कन्फॉर्मर समजा याचा जर कन्फॉर्मर आपण चेंज केलं, लक्ष द्या फास्ट समजण्यासाठी सांगत आहे फक्त मी तुम्हाला. समजा हा पहिला आहे आपला या फॉर्म मध्ये, तुम्ही काय केलं? हा बॉन्ड रोटेट केला आणि याचं सपोज कन्सिडर करा हा जो रोटेट झाल्यामुळे हायड्रोजन इथं आला, हा इथं आला असेल आणि हा इथं आला असेल. फॉर एक्झाम्पल चेंज झालं बघा, आपल्याला समजण्यासाठी ड्रॉ करून देत आहे. म्हणजे काय झालं बघा, याची अरेंजमेंट आणि याची अरेंजमेंट काय झाली? डिफरंट झालेली आहे. यांची अरेंजमेंट बघा, या कार्बन अटॅच असलेले हायड्रोजन वेगळ्या पद्धतीने दिसतात, हे वेगळ्या पद्धतीने दिसतात. बरं, हे का बरं झालं? तर इथं कार्बन बॉन्ड काय झाला? रोटेट झाला. पण मी काय म्हणतो, हा कन्फॉर्मर आणि हा कन्फॉर्मर बघा, कन्फॉर्मर म्हणजे काय? जे असे कार्बन तयार होतात ते तर ड्यू टू रोटेशन ऑफ सिंगल बॉन्ड, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन रोटेट झाला. पण हा कन्फॉर्मर आणि हा कन्फॉर्मर
लक्षात ठेवा, हे एकमेकांपासून आपण वेगळे करू शकत नाही, सेपरेट करू शकत नाही. समजा सर मी म्हटलं हा फर्स्ट स्ट्रक्चर आहे, हे जर सेकंड स्ट्रक्चर आहे, तर कीप इन माइंड फर्स्ट स्ट्रक्चर कनेक्ट टू सेकंड आणि सेकंड कनेक्ट टू फर्स्ट ड्यू टू रोटेशन ऑफ कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन. आणि हे कन्फॉर्मर तुम्ही फिजिकली आणि केमिकली जनरली काय करू शकत नाही, कोणत्या मेथडनी यांना लवकर सेपरेट करू शकत नाही. आणि इथं काय होतं, हे एकमेकांमध्ये कन्वर्ट होत होते कन्फॉर्मर. लक्षात ठेवा, सीस आणि ट्रान्स असेल किंवा वेगळे असतील तर ते जे कॉन्फिगरेशनल आयसोमर्स होते ते तुम्ही सेपरेट करू शकत होते, हे तुम्ही सेपरेट करू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे दोघांमध्ये. ओके, हे ऑलरेडी डिटेल आपण पाहिलेलं आहे. चला तर आपण काही एक्झाम्पल्स घेऊ आणि एक्झाम्पल्सच्या द्वारे मी तुम्हाला सांगतो कन्फॉर्मेशनल आयसोमर्स कशाला म्हणतात. तर आपला आजचा टॉपिक कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. ओके, का बरं तयार होते कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम? तर याच्यामध्ये असते फ्री रोटेशन ऑफ कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन. ओके, त्याच्यामुळे हे तयार होतं. सिंपल आहे. याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण आणि मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये समजून सांगतो की नेमकं कन्फॉर्मेशनल आयसोमर्स मध्ये नेमकं काय काय असते. लक्ष द्या. पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण इथेन. तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो जर तुम्ही बोर्ड वगैरे असाल किंवा सीबीएसई बोर्ड मध्ये असाल तर तुम्हाला असा क्वेश्चन येतो की व्हॉट आर द कन्फॉर्मेशनल आयसोमर्स ऑफ इथेन. आपल्याला इथेनचे इथं कन्फॉर्मेशनल आयसोमर्स सांगावे लागतील. तर आपण कन्फॉर्मेशनल आयसोमर्स इथेन, तर पहिले फॉर्म्युला बघा इथेनचा काय आहे. इथेन आहे या पद्धतीनं, हा आहे इथेन. व्हेरी सिंपल. तर याचे कन्फॉर्मेशनल सांगण्यासाठी किंवा इथेनचे कन्फॉर्मेशनल तुम्हाला सांगण्यासाठी लक्ष द्या, आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, दोन फॉर्म्युल्याचा आपण यूज करू शकतो की ज्याद्वारे तुम्ही याचे कन्फॉर्मर्स जे आहे हे चांगल्या पद्धतीने शिकू शकता किंवा चांगल्या पद्धतीने शिकता. तर ते दोन फॉर्म्युले कोणते तुम्ही यूज करू शकता टू डिफाईन द कन्फॉर्मेशनल ऑफ आयसोमर्स ऑफ इथेन. तर पहिला असतो सॉहर्स प्रोजेक्शनल फॉर्म्युला किंवा सॉहर्स प्रोजेक्शनल फॉर्म्युला म्हणू शकता तुम्ही, तो एक असेल. आणि दुसरा असेल न्यूमन प्रोजेक्शनल फॉर्म्युला. लक्ष द्या, इथेनचा आपल्याला जर कन्फॉर्मेशन किंवा कन्फॉर्मर जर सांगायचे असतील तर आपण दोन फॉर्म्युले यूज करू शकतो. एक असते सॉहर्स फॉर्म्युला आणि एक असतो न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर आपण काय करू, वन बाय वन दोन्हीही पाहू. तर पहिले काय घेऊ आपण, सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युलाद्वारे मी तुम्हाला सांगतो की या इथेनचे ऍक्च्युअली कन्फॉर्मर कसे असतात. आता कन्फॉर्मर हे लक्षात ठेवा, कन्फॉर्मर कसे भेटेल, फ्री रोटेशन ऑफ कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन. ते समजून सांगण्यासाठी आपण पहिले काय वापरणार, तर आपण पहिले वापरणार विच फॉर्म्युला, सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. बघा कसं. तर इथं दोन कार्बन आहेत, तर या सॉहर्सला अशा पद्धतीने ड्रॉ केलं जाते. बघा ओके, हा आहे हायड्रोजन 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 आणि हे आहेत कार्बन. बघा हा आहे सॉहर्स फॉर्म्युला. ऍक्च्युअली मी काय याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथेनला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एक कार्बन सेकंड कार्बन, या कार्बनचे हे हायड्रोजन, या कार्बनचे हायड्रोजन. हा आहे सॉहर्स फॉर्म्युला. ऍक्च्युअल मध्ये सॉहर्स फॉर्म्युला मध्येही आपल्याला दोन कन्फॉर्मर पाहायचे आहेत किंवा त्याचे दोन आणखीन वेगळे फॉर्म पाहायचे असतो. एक असतो इक्लिप्स फॉर्म, लक्ष द्या, आणि एक असतो स्टॅगर्ड फॉर्म. आता हे इक्लिप्स आणि स्टॅगर्ड काय आहे ते वन बाय वन मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या, आपण काय करणार, इथेनचं एक्झाम्पल घेतलं आपण, आपल्याला काय समजून घ्यायचं याचे कन्फॉर्मर आयसोमर्स कसे आहेत हे सांगण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करत आहे, कोणता प्रोजेक्शन फॉर्म्युला यूज करत आहे, सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पहिलं स्ट्रक्चर सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला घेऊन आपण इथेनचं हे पहिलं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. यामध्ये तुमच्या काय लक्षात येते, लक्ष द्या, या सॉहर्स मध्ये आपल्या लक्षात येते की या कार्बनचा हा हायड्रोजन आणि या कार्बनचा हा हायड्रोजन हे एकमेकाला एका सरळ रेषेत पॅरलल आहेत किंवा अलाइन आहेत. लक्षात ठेवा, ऍट द सेम टाइम हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकमेकाला सरळ रेषेत. आपल्याला समजण्यासाठी आपल्याला चेंज करू असं घेतलं तरी चालेल, लगेच लक्षात येईल तुमच्या. हा पण चेंज, याचा काय अर्थ झाला, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकमेकाला कसे आहेत, सारखे आहेत किंवा अलाइन आहेत. नंतर हा हायड्रोजन या पद्धतीने दाखवतो. आणि हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकमेकाला काय आहे, सारख्याच पॅरलल किंवा एकमेकाला ते पॅरलल आहे.
आता ऍक्च्युअल मध्ये इथं काय होते पहा, हे कसे आहे ते सांगण्याचं काम आपण थोडं 3D मध्ये पाहू. बघा, हे स्ट्रक्चर आहे, इट इज द सॉहर्स स्ट्रक्चर किंवा हे सॉहर्स स्ट्रक्चर जे आपण ड्रॉ केलेलं आहे ते हे स्ट्रक्चर आहे. बघा इथं जे ब्लॅक कलर मध्ये आहेत ते कार्बन आपण इथं रेड डॉटने दिलेले आहेत. आता आपल्या लक्षात येईल या कार्बनला कोण अटायचे हायड्रोजन, याला कोण अटायचे हायड्रोजन, हाही हायड्रोजन, या कार्बनचा हा हायड्रोजन आणि हे बॅकचे हायड्रोजन अँड हायड्रोजन. बघा तर तुमच्या काय लक्षात येते, हे हायड्रोजन एकमेकाला कसे आहेत, तसे एकदम पॅरलल आहे. इकडे बघा, हा पण पॅरलल आहे आणि हा पण कसा एकमेकाला पॅरलल आहे. असे बघू शकता तुम्ही, हा कसा आहे पॅरलल, हा कसा आहे पॅरलल आणि हा कसा आहे पॅरलल. ओके, तर हे आणि हे स्ट्रक्चर सेम आहे. आता या स्ट्रक्चरला काय म्हणतात, ज्या ठिकाणी एका कार्बनचे हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनचे हायड्रोजन एकमेकाला पॅरलल येतात त्याला काय म्हणतात, तो फॉर्म असतो कोणता, इक्लिप्स्ड फॉर्म. ऍक्च्युअल मध्ये इक्लिप्स फॉर्म सांगण्याचं आणखीन एक रिझन आहे. हे तर मी तुम्हाला नॉर्मली सांगितलं की या कार्बनचा हायड्रोजन आणि या कार्बनचा हायड्रोजन एकमेकाला अलाइन आहेत म्हणून आपण याला इक्लिप्स फॉर्म म्हटलं. तर याला इक्लिप्स फॉर्म केव्हा म्हणतात, जेव्हा जो डायहायड्रल अँगल असतो तो किती येतो, 0. मेन प्रश्न आला व्हॉट इज डायहायड्रल अँगल, तर लक्ष द्या इकडे. सिंपल हा, लक्ष द्या. मी जर म्हटलं की इथं आहे एक कार्बन आणि इथं आहे एक कार्बन. ओके, लक्ष द्या. आता या कार्बनचा हा हायड्रोजन वरचा आणि या कार्बनचा, बघा हा कार्बन हा हायड्रोजन आणि या कार्बनचा हा हायड्रोजन. सपोज जर मी वर दाखवला तर याचा अर्थ काय झाला, हे दोघंही एकाच प्लेन मध्ये आहेत, एकाच प्लेन मध्ये आहेत, तर यांचा डायहायड्रल अँगल काय होईल, 0 होईल. पण जर सपोज समजण्यासाठी सांगत आहे, हा हायड्रोजन जर मी असा लिहत असेल तर डायहायड्रल अँगल कसा कन्सिडर केला जातो, बघा कार्बन, या कार्बनचा हायड्रोजन, या कार्बनचा हायड्रोजन आणि याच्यामध्ये जो अँगल तयार झालेला आहे ऍक्च्युअली अँगल हा कन्सिडर केला जातो. तर हा अँगल केला आपण थीटा आणि याला काय म्हणतात, डायहायड्रल अँगल किंवा याला दुसरं नाव आहे टॉर्शनल अँगल. म्हणजे ऍक्च्युली हा अँगल कोणामध्ये असतो बघा, हायड्रोजन, कार्बन, कार्बन आणि हा हायड्रोजन. ओके, यामधला जो हा अँगल असतो या अँगलला काय म्हणतात, डायहायड्रल अँगल किंवा टॉर्शनल अँगल. आणि ज्या ठिकाणी असं म्हटलं जाते की ज्या ठिकाणी हा टॉर्शनल अँगल किती असतो, 0 असतो, त्या केसला किंवा त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, इक्लिप्स्ड फॉर्म म्हणतात. व्हेरी सिंपल वन. मी काय म्हटलं डायरेक्ट पहा, पहिले मी तुम्हाला दोन पद्धतीने सांगितलं की या कार्बनचा हायड्रोजन आणि या कार्बनचा हायड्रोजन एकमेकाला अलाइन पॅरलल आहे. ओके, पॅरलल आहे त्याचा अर्थ काय झाला, यांच्यामधला जो डायहायड्रल अँगल आहे हा ऍक्च्युली हे खाली आणि वर आहे. तर हा जर आपण वर दाखवला तर आपल्या लक्षात येईल की हा डायहायड्रल अँगल किती येईल, 0, कारण एकाच प्लेन मध्ये येते. तर याचा अर्थ काय झाला की ज्या ठिकाणी डायहायड्रल अँगल 0 येतो त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, इक्लिप्स्ड फॉर्म म्हटलं जाते. पण ऍक्च्युली तुम्हाला डायहायड्रल अँगल समजला पाहिजे किंवा टॉर्शनल अँगल समजला पाहिजे. नेमका काय, हायड्रोजन आणि या हायड्रोजन मधला अँगल हा आणि हा किती असतो, 0. तो असा असतो ऍक्च्युअल मध्ये. चला, हे कोणतं स्ट्रक्चर झालं, हे झालं इक्लिप्स फॉर्म. सॉहर्स मध्ये कोणतं, इक्लिप्स फॉर्म. नंतर जर सपोज तुम्ही याला रोटेट केलं, हा जो कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन आहे याला जर मी रोटेट केलं, कितीला रोटेट करणार, नियरली 60 डिग्रीने सपोज मी इथं रोटेट करणार. जर मी इथं 60 डिग्रीने याला रोटेट केलं तर काय होते बघा, स्ट्रक्चर कसं मिळते, हे सेम, हा सेम आहे. इथं कोण आहे, हायड्रोजन. इथं काय दाखवलं आपण, हायड्रोजन. आता आपण काय करू, नॉर्मली याला असं नॉर्मली समजण्यासाठी, जसे आपण पहिले घेतले होते, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, माहिती आहे आपल्याला कोण समोर आहे कोण बॅकला आहे, हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. ओके, आता हे बघा सेम ठेवले आपण, हायड्रोजन हायड्रोजन. याला नाही केलं आपण, हात नाही लावलेला, ऍज इट इज ज्याचं जॉमेट्री आहे जसं आहे तसं आहे. याला रोटेट केलं किती ना, 60 डिग्रीने. जसं तुम्ही याला 60 ने रोटेट करता ना तर तुम्हाला काय स्ट्रक्चर मिळते, तुम्हाला स्ट्रक्चर मिळते बघा या फॉर्ममध्ये. या फॉर्म मध्ये तुम्हाला इथं स्ट्रक्चर मिळते. ओके, हे आहे स्ट्रक्चर. काय झालं बघा बरं, जेव्हा हा कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन रोटेट झाला तर तुम्हाला काय झालं, या ग्रुपची जी पहिली अरेंजमेंट आहे आणि सेकंड या कन्फॉर्मर मधली जी अरेंजमेंट आहे डिफरंट आहे. आणि आता जो तयार झालेला नवीन कन्फॉर्मर आहे ड्यू टू रोटेशन ऑफ 60 डिग्री, याला म्हणतात विच फॉर्म,
हा आहे स्टॅगर्ड फॉर्म. काय आहे? स्टॅगर्ड फॉर्म. आणि स्टॅगर्ड फॉर्म आहे तर याच्यामध्ये जे हायड्रोजन असतात, आपण जे इथं रोटेट केलेलं आहे हायड्रोजन अँड हायड्रोजन, तर रोटेट केल्यामुळे यातला जो हायड्रोजन जो अँगल आलेला आहे ऑफकोर्स हा किती आला असेल इथं, जेव्हा थिटा इक्वल टू किती आला 60, तर याला आपण काय म्हटलं स्टॅगर्ड फॉर्म. ऍक्च्युअल मध्ये काय पहा की सॉहर्स मध्ये काय केलं आपण, सॉहर्स फॉर्म्युल्याद्वारे आपण काय केलं कन्फॉर्मर ऑफ इथेन सांगण्याचा प्रयत्न केला. कसं? जेव्हा आपण पहिलं एक एक्झाम्पल घेतलं की ज्याच्यामध्ये आपण काय केलं इथेन मध्ये 2 कार्बन आणि त्याला हायड्रोजन, हे अशा पद्धतीनं याला असणारे हायड्रोजन आणि कार्बन आपण अशा पद्धतीनं अरेंज केले. आणि आपल्या लक्षात आलं की पहिल्या कार्बनचा हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनचा हायड्रोजन एकमेकाला पॅरलल आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण इक्लिप्स फॉर्म. याच्यामधला जो डायहायड्रल अँगल असतो किंवा याच्यामधला जो टॉर्शनल अँगल असतो तो किती असतो 0. इट इज इक्लिप्स फॉर्म. नेक्स्ट स्टॅगर्ड फॉर्म. आता स्टॅगर्ड फॉर्म मध्ये काय केलं आपण, रोटेट केला 60 डिग्रीनं, आपल्याला लगेच काय मिळालं की या तिघांची जी अरेंजमेंट आहे हायड्रोजनची सेकंड कार्बनच्या हे डिफरंट झाली. याला काय म्हटलं आपण स्टॅगर्ड फॉर्म, ज्याच्यामध्ये आपण कितीनं रोटेट केलंय 60 डिग्रीनं रोटेट केला, म्हणून हायड्रोजनचा अँगल किती आला असेल 60 डिग्री. दॅट इज टॉर्शनल अँगल 60 आला आणि आपल्याला मिळाला स्टॅगर्ड फॉर्म. म्हणजे याचा अर्थ काय होतो की सॉहर्स मध्ये आपण काय केलं इथेनला कन्फॉर्मेशन ड्रॉ करत असताना सॉहर्सचा यूज केला आणि आपल्याला 2 फॉर्म मिळाले इक्लिप्स अँड. ओके, व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझियर वन. आणि आपल्या लक्षात येते अरेंजमेंट कशी आहे, डिफरंट आहे. चला एक वेळ 3D समजून घेऊ. बघा हे कोणतं स्ट्रक्चर आहे, नाव इट इज, पहा लक्षात काय झालं. हा आहे की पहिला कार्बन, हा आहे दुसरा कार्बन, याचे हायड्रोजन आणि याचे हायड्रोजन एकमेकाला पॅरलल अलाइन आहेत. याच्यामध्ये कितीचा अँगल आहे 0, म्हणून हा कोणता फॉर्म झाला इक्लिप्स फॉर्म. असं दाखवू आपण इक्लिप्स फॉर्म. ओके, जर सपोज आपण आता रोटेट केलं, रोटेट म्हणजे मला काय करावं लागेल, हा जो कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन दिसत आहे याला मी रोटेट करतो. बघा रोटेट किती ना 60. जर मी याला रोटेट केलं तर मला काय स्ट्रक्चर मिळते, बघा रोटेट केलं. रोटेट केल्यानंतर माझ्या काय लक्षात येते, बघा आता पहिली अरेंजमेंट जशी ही पहिली अरेंजमेंट होती आणि रोटेट केल्यानंतर सेकंड अरेंजमेंट, हा रोटेट झाला तर सेकंड अरेंजमेंट डिफरंट आहे. म्हणजे पहिला फॉर्म कोणता होता इक्लिप्स, हा कोणता झाला स्टॅगर्ड फॉर्म. याच्यामध्ये बघा बरं, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन, म्हणजे हा जो अँगल असतो असा, जसं पहा हायड्रोजन कार्बन कार्बन हायड्रोजन, बघा हायड्रोजन कार्बन कार्बन हायड्रोजन, हा हायड्रोजन कार्बन, ओके बॉन्ड आहे कार्बन अँड हायड्रोजन. हा जो अँगल आहे हा कितीचा झाला आता 60चा झालेला आहे. आणि आपल्याला काय मिळालं, पहिलं स्ट्रक्चर आणि सेकंड जे स्ट्रक्चर आहे काय मिळालं, चेंज मिळालं. या स्ट्रक्चरला काय म्हणतात स्टॅगर्ड फॉर्म. व्हेरी सिंपल. ओके, आता तुम्ही काय करू शकता पहा, आणखी काय करू शकता, याच्या पुढे पण आणखी करू शकता. जर मी पुन्हा याला 60 ला रोटेट केलं तर आता फिरणारच आहे, 60 ला रोटेट केलं तुम्हाला पुन्हा काय मिळेल, पुन्हा मला काय मिळेल इक्लिप्स फॉर्म. अँगल किती 0, पुन्हा 60 स्टॅगर्ड फॉर्म, हा पुन्हा 60 इक्लिप्स फॉर्म. म्हणजे इथेन मध्ये काय असते, इथेनला जेव्हा तुम्ही 60 ने रोटेट करत राहता तर तुमच्या काय लक्षात येईल, पहिले काय मिळतो स्टॅगर्ड फॉर्म, नेक्स्ट काय मिळतो पुन्हा 60 ने रोटेट केलं तर इक्लिप्स फॉर्म, पुन्हा स्टॅगर्ड पुन्हा इक्लिप्स फॉर्म. आणि याच्यामधलं इक्लिप्स आणि स्टॅगर्डला काय म्हणतात, इक्लिप्स फॉर्म म्हणजे काय जेव्हा डायहायड्रल अँगल किती असतो नियरली 0 आणि स्टॅगर्ड म्हणजे काय किती असतो 60. चला लक्ष द्या, हे झालं सॉहर्स आपण काय सांगितलं इथे. आणखी तुम्ही या इथेनला कशाद्वारे सांगू शकता, आणखी आपण इथेनचं जे आहे हे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलाद्वारे पण क्लिअर करू शकतो. आता न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये तुम्हाला आणखीन क्लिअर होईल आणि इझिली क्लिअर होईल. लक्ष द्या कसं, इथेनच न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा बघा. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा ड्रॉ करतात, पुन्हा कार्बन कार्बन. ओके, जेव्हा तुम्ही या कार्बनला न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करत असताना, जेव्हा सपोज हा आपला इथेन आहे आणि याला जेव्हा तुम्ही सपोज कन्सिडर करा इथून जर बघत असाल तर तुम्हाला पहिला हा कार्बन दिसतो, याच्या मागे हा कार्बन दिसेल. जर तुम्ही इथून पाहत असाल तर पहिले हा कार्बन आणि हा कार्बन. आता हे दाखवतात कसे, कोणता फॉर्म्युला म्हटला आपण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. याच्यामध्ये ड्रॉ कसं केलं जाते बघा. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काय करतात, हा जो कार्बन आहे हा आपण डॉटने दाखवणार, हा डॉट. याला असणारे 3 हायड्रोजन, हा 1 हा 2 आणि हा 3. आता आपण तर इथून बघत आहे म्हणून आपल्याला हाच कार्बन दिसणार आहे, जसं इथून बघत आहे म्हणून हाच कार्बन आहे. याच्या मागचा जो कार्बन आहे हा आपल्याला दिसणे पॉसिबल होत नाही, म्हणून आपण काय करतो त्याला असं सर्कलने डिनोट करतो आपण. हा कोण आहे, हा आहे बॅक कार्बन ॲटम. आता याचे हायड्रोजन कसे, मी काय म्हणतो इक्लिप्स फॉर्म मध्ये मला आता पहिल्या स्ट्रक्चर मध्ये पाहिलं हायड्रोजन कार्बन आणि दुसरा कार्बनचा जो हायड्रोजन आहे याचं जे अँगल आहे हा किती असतो 0. म्हणजे जर मला इथं इक्लिप्स फॉर्म ड्रॉ करायचा असेल तर हा जो आहे सेकंड कार्बन जो रेड मध्ये दाखवलेला मी सर्कलनी, याचा हायड्रोजन एक्झॅक्ट या पहिल्याच्या हायड्रोजनच्या मागे आहे, पण तो तुम्हाला दिसणार नाही, दाखवणे पॉसिबल होणार नाही. म्हणून मी काय करतो थोडंसं याला
एका साईडला लिहून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण 2D आहे हे, सांगणे थोडंसं अवघड जाते. बघा, हा तो हायड्रोजन बॅक, याचा हायड्रोजन इथं आणि हा हायड्रोजन बॅक. ओके, काय झालं बघा बरं, इथं काय लक्षात येते आपल्या या स्ट्रक्चरमध्ये, हे आहे विच फॉर्म, इक्लिप्स्ड फॉर्म. पण कोणता इक्लिप्स फॉर्म? न्यूमन मध्ये आपण डिनोट केलेला इक्लिप्स फॉर्म. व्हॉट इज इक्लिप्स फॉर्म? जेव्हा हा जो हायड्रोजन अँगल आहे किंवा टॉर्शन अँगल आहे, हा किती असतो? 0 असतो. या हायड्रोजन आणि या हायड्रोजन एकमेकाला पॅरलल असतात. हा हायड्रोजन एकमेकाला पॅरलल, हा हायड्रोजन एकमेकाला पॅरलल, याला काय म्हणतात? इक्लिप्स्ड फॉर्म. आणि यामध्ये टॉर्शन अँगल किती म्हटलं आपण? 0. ओके, आता हे पहा, एकदम इझिली आपल्याला लक्षात येते, हा समोरचा फ्रंट कार्बन आणि हा जो रेड मध्ये हा बॅक कार्बन आणि हे त्याचे हायड्रोजन. पुन्हा यस असेल, हा कार्बन समोरचा आणि हा याच्या मागचा. हे बघा, एकमेकाला कसे दिसतात? हे पॅरलल. आता तुम्हाला समजण्यासाठी मी असं ड्रॉ करून देतो. हे बघा, हा समोरचा आणि हा माझ्या बॅकचा, हे एकमेकाला कशात? पॅरलल. ओके, आणि हे दाखवण्याचा प्रयत्न करतात न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आपण काय करणार? पुन्हा काय करू? लक्ष द्या, इथे तुमच्या लक्षात येते आता क्लिअर. आपण काय करू? याला 60 डिग्रीनं रोटेट करू. आता 60 डिग्री म्हणजे काय? एक समोरचा कार्बन, एक मागचा कार्बन. हा आपण फिक्स ठेवू आणि मागच्याला काय करू? रोटेट करू. म्हणजे इथे जो रेड आहे, रेड म्हणजे सेकंड कार्बन, बॅक कार्बन, याला आपण रोटेट करू. किती ना? सध्या या हायड्रोजन आणि या हायड्रोजन मध्ये तुम्हाला अँगल कितीचा दिसत आहे? हा लक्ष द्या, दिसत आहे म्हणजे काय? मी सांगितलं हायड्रोजन अँगल कसा असतो, किती आहे? 0 डिग्री. याला तुम्ही काय करा? रोटेट करा. जर मागचा जर रोटेट, कारण आता कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन जर रोटेट झाला तर हा हायड्रोजन आणि या हायड्रोजन मधला जो अँगल आहे हा बदलेल, चेंज होईल. आणि काय मिळेल बघा? इफ यू हॅव टू रोटेट द कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन 60 डिग्री, सॉरी, देन व्हॉट्स हॅपन? समोरचा आपण फिक्स ठेवणार आहे. लहान देतो थोडा आपण, तर पुढे स्ट्रक्चर बसले पाहिजे. हा समोरचा जो आहे ॲज इट इज. आणि बॅक साईडला काय झालं बघा ना, 60 डिग्रीनं रोटेट झाल्यामुळे हा हायड्रोजन इथं आला, इथचा जो हायड्रोजन होता तो इथं आला, आणि इथचा जो हायड्रोजन होता हा इथं गेला. बघा बरं, या स्ट्रक्चरला काय म्हणतात तुम्ही? कितीचा अँगल आला आता यांच्यामध्ये? हा आला 60 डिग्री. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं का 60 ने रोटेट केलं तर हायड्रोजन मध्ये काय आला? 60 चा अँगल आला. याला कोणता फॉर्म्युला? हा आहे, इट इज स्टॅगर्ड फॉर्म. ओके, बघा, हा इक्लिप्स फॉर्म, हा स्टॅगर्ड फॉर्म. किती आहे थिटा? 60 डिग्री. जो आपण पहिल्या केस मध्ये पाहिला होता ना, पहिले आपण काय केलं होतं? सेम इथेनला सांगण्यात, इथेनचे कन्फर्मेशन सांगण्यासाठी आपण काय वापरलं होतं? सॉहर्स फॉर्म्युला. इथं काय वापरत आपण? न्यूमन. न्यूमन मध्ये एकदम क्लिअर होते, न्यूमन इझी राहते तुम्हाला समजण्यासाठी. बघा, हा फ्रंट कार्बन, हा रेड कलर मध्ये बॅक कार्बन, याला रोटेट, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन रोटेट झाला. आपल्याला काय मिळालं? हा, याच्यामध्ये काय? हा हायड्रोजन आणि बॅक कार्बनचा हायड्रोजन, याचा अँगल किती झाला? 60चा. याला कोणता म्हणतात? स्टॅगर्ड फॉर्म म्हणतात. हा झाला इक्लिप्स, हा झाला स्टॅगर्ड. जर सपोज तुम्ही काय केलं? पुन्हा 60 ने रोटेट केलं तर, लक्ष द्या, मी जर पुन्हा 60 ने रोटेट केलं तर मला काय मिळेल? पुन्हा हा ॲज इट इज, हा आणि हा फ्रंट. काय झालं बघा? चेंज होईल. काय होईल? हा हायड्रो, आता 60 ने रोटेट केलं म्हणजे काय होईल? हा हायड्रोजन पुन्हा 60 म्हणजे याच्या जवळ येईल. हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. काय झालं बघा बरं? पुन्हा काय झालं की हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन म्हणजे फ्रंटचा हायड्रोजन आणि बॅकचा हायड्रोजन यांच्यामध्ये कितीचा अँगल आला? 0चा. म्हणून हा पण कोणता फॉर्म झाला? इक्लिप्स फॉर्म. दॅट इज टॉर्शन अँगल बिकम 60. नेहमी लक्षात ठेवायचं, इथेन मध्ये फक्त तुम्हाला दोनच फॉर्म मिळतात, एक इक्लिप्स मिळतो, स्टॅगर्ड मिळतो. पुन्हा 60 ने रोटेट करा, इक्लिप्स मिळते, पुन्हा स्टॅगर्ड मिळेल, पुन्हा इक्लिप्स मिळेल, हे चालूच राहील. आणि याच्यामध्ये काय बघा, इथेन मध्ये या कार्बनला अटॅच असणारे सर्व ग्रुप हायड्रोजन 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 सारखे आहेत आणि इथं पण सर्व सारखेच आहेत. म्हणून बाकीचे जे फॅक्टर्स येतात बाकीच्या कन्फॉर्मर मध्ये ते इथं येणार नाहीत. काय येणार नाहीत? आपण ब्युटेनचं एक्झाम्पल घेऊन तेव्हा सांगेलच मी किंवा ब्युटेन मध्ये आणखी कसे वेगळे फॉर्म मिळतात, पण इथेन मध्ये दोनच फॉर्म मिळतात, इक्लिप्स अँड स्टॅगर्ड, इक्लिप्स अँड स्टॅगर्ड. ओके, हे झालं इथेनचे कन्फॉर्मर बाय युझिंग न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. कोणते मिळाले? इक्लिप्स अँड स्टॅगर्ड. ओके, आता मेन काय बघायचंय आपल्याला? पहा, लक्ष द्या, हे दोन ॲज इट इज ठेवतो, लक्ष द्या. आपल्याला हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे, इक्लिप्स कन्व्हर्ट टू स्टॅगर्ड, स्टॅगर्ड कन्व्हर्ट टू इक्लिप्स, हे चालूच राहतं. ओके, आता ऍट रूम टेम्परेचर काय होते बघा, लक्ष द्या. ऍट रूम टेम्परेचर किंवा ते नंतर सांगतो, लक्ष द्या. पहिले आपण काय बघू माहिती आहे का? स्टॅबिलिटी कडे जाऊ आपण. हे फार महत्वाची कंडिशन आहे, स्टॅबिलिटी.
कारण इथेनचे जेव्हा तुम्ही सॉर्स फॉर्म्युला पहा की न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला पहा, तुम्हाला दोन फॉर्म मिळालेले आहेत. एक मिळाला इक्लिप्स फॉर्म, एक मिळाला स्टॅगर्ड फॉर्म. तर या दोघांपैकी इक्लिप्स फॉर्म आणि स्टॅगर्ड फॉर्म पैकी कोण जास्त स्टेबल आहे हे आपल्याला पाहायचं. म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ इक्लिप्स फॉर्म आणि स्टॅगर्ड फॉर्म, किंवा स्टॅबिलिटी ऑफ इक्लिप्स कन्फॉर्मर आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मर आपल्याला पाहायचं. आणि याच्यावर नेहमी क्वेश्चन येतो स्टॅबिलिटी, या दोघांपैकी कोण जास्त स्टेबल आहे. तर स्टॅबिलिटीसाठी दोन फॅक्टर महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. यांची जर तुम्हाला स्टॅबिलिटी पाहायची असेल तर दोन फॅक्टर महत्वाचे असतात. ते कोणते? एक असतो टॉर्शनल अँगल, जो आपण पाहिला. टॉर्शनल अँगल म्हणजे काय? डायहेड्रल अँगल. आणि सेकंड असतो स्टेअरिक फॅक्टर. स्टेअरिक फॅक्टर आणि टॉर्शनल अँगल हे जर तुम्हाला दोन समजले तर तुम्ही या दोघांची स्टॅबिलिटी इथं सांगू शकता. आता टॉर्शनल अँगल म्हणजे काय आणि नेमकं काय होते त्याच्यात? टॉर्शनल अँगल किंवा डायहेड्रल अँगल ज्याला म्हणता तुम्ही, ऍक्च्युअल मध्ये किंवा त्याला स्टेअरिक फॅक्टर वगैरे तुम्ही म्हणू शकता. आता पहा, टॉर्शनल अँगल काय असतो पहा. हा जो टॉर्शनल अँगल आपल्याला माहिती आहे. आता इथं गडबड काय होते पहा, लक्ष द्या. हे स्ट्रक्चर आता आपल्याला इथं बघा काय, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकमेकाला पॅरलल आहे. आता पॅरलल आहेत हे सांगण्यासाठी मी पुन्हा इथं काय करतो, सॉर्सने सांगतो. तुम्ही न्यूमन घेऊ शकता, सॉर्स घेऊ शकता समजण्यासाठी. टॉर्शन अँगल, हायड्रोजन 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 आणि हायड्रोजन. मला माहिती आहे की या इक्लिप्स फॉर्म मध्ये काय आहे, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकमेकाला काय पॅरलल आहेत. आता हे हायड्रोजन जर एकमेकाला पॅरलल आहेत तर या हायड्रोजनचे जे सिग्मा क्लाउड आहे ते हे बॉन्ड मध्ये, आणि या हायड्रोजनचं जे सिग्मा क्लाउड आहे, इलेक्ट्रॉन क्लाउड आहे ते सेम प्रकार इथं पण आहे. हे पण एकमेकाला पॅरलल आहे. आता काय होईल बघा बरं, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकमेकाला पॅरलल आहेत. त्याच्यामुळे याचे जे इलेक्ट्रॉन क्लाउड आहेत, सिग्मा क्लाउड किंवा जे बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन्स हे एकमेकाला काय आहे, पॅरलल आहे. त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स आणि याचे इलेक्ट्रॉन्स एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणजे असे जवळ जवळ आहेत. हे एकमेकाला काय करतील, हे एकमेकाला रिपल करतील किंवा रिपल्शन फोर्स दाखवतील. आणि यांनी जर एकमेकाला रिपल्शन केलं तर तुमच्या लक्षात येईल, जिथं रिपल्शन होते तिथं एनर्जी वाढते, आणि जिथं एनर्जी वाढते तिथं स्टॅबिलिटी कमी होते. म्हणून लक्षात ठेवा, इक्लिप्सची स्टॅबिलिटी ही कमी असते. बरं का बरं कमी असते? तर याचे जे हायड्रोजन असतात याच्यामध्ये डायहेड्रल अँगल 0 असल्यामुळे काय, हे जे हायड्रोजन आहेत एकमेकाला अलाइन पॅरलल आहेत. त्याच्यामुळे याचे जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत बॉन्ड मधले हे एकमेकाला काय करतील, रिपेल करतील. ऑफकोर्स इथं पण होईल आणि इथं पण होईल. आणि या रिपल्शन मुळे काय होते, याची एनर्जी वाढते, आणि ज्याची एनर्जी वाढते तो कसा असतो, लेस स्टेबल. ओके, हे कोणात झालं, इक्लिप्स फॉर्म. इथं स्टेरिक फॅक्टर नसेल. का बरं स्टेरिक फॅक्टर नसेल? इथं पण हायड्रोजन इथं पण हायड्रोजन, दोघंही सारखेच असल्यामुळे एकमेकाला रिपेल करणार नाही. दोघांचीही टेंडन्सी सारखीच राहील, दोघांचाही इफेक्ट सारखाच राहील. इथं हायड्रोजन हायड्रोजन असल्यामुळे इथं कशामध्ये, इथेन मध्ये स्टेरिक फॅक्टर जास्त उपयोगात येत नाही, किंवा स्टेरिक फॅक्टर इथं नसतो. पण इथं काय होते, याच्यामध्ये रिपल्शन होती. तर रिपल्शन फॅक्टर म्हणजे टॉर्शन अँगल मुळे 0 असल्यामुळे जो रिपल्शन फोर्स आहे त्याच्यामुळे हा कसा बनतो, लेस स्टेबल. आता तुम्ही म्हणसाल याच्यामध्ये काय होते, हा लक्ष द्या. इथं काय होते बघा, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन यांच्यामध्ये कितीचा अँगल आहे, 60चा अँगल आहे. म्हणजे हा आणि हा एकमेकापासून थोडेसे दूर आहेत. कसे बघा, ओके लक्ष द्या. हा हायड्रोजन, याचे सिग्मा इलेक्ट्रॉन्स, आणि याला पॅरलल नाहीये, हा असा आहे. ओके, त्याच्यामुळे हा ऍक्च्युली हा जर असा आहे तर हे असे आहेत. हे लक्षात ठेवा, हे असे म्हणजे हा असा, हा बॉन्ड असतो मधात. म्हणजे हा जर सिग्मा आहे, एक सिग्मा इलेक्ट्रॉन्स असतील, हे जर सिग्मा इलेक्ट्रॉन्स असतील तर याला बघा पॅरलल कोणीच नाही आहे का, नाही, हे साईडनं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा हायड्रोजन आणि या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन फ्लोट एकमेकांपासून दूर आहेत किंवा साईडला आहेत, एकमेकाला पॅरलल नाहीत. म्हणजे यांच्यामध्ये रिपल्शन एकदम कसं होईल, मिनिमम होईल. रिपल्शन होईल कारण इलेक्ट्रॉन्स आहेत, पण कसं राहील, मिनिमम रिपल्शन राहील. म्हणजे इथं टॉर्शन अँगल 60 असल्यामुळे हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकमेकांपासून दूर असल्यामुळे यांचे जे इलेक्ट्रॉन्स फ्लोट आहेत हे एकमेकाला पाहिजे तेवढे रिपेल करणार नाहीत. एनर्जी काय होणार नाही, वाढणार नाही. आणि एनर्जी वाढणार नाही तर स्टॅबिलिटी काय होईल, वाढेल. त्याची एनर्जी कमी, तो कसा असतो, मोर स्टेबल. म्हणून लक्षात ठेवा, इक्लिप्स आणि स्टॅगर्ड पैकी कोण जास्त स्टेबल असते, विच वन, स्टॅगर्ड. कसं बघा, पुन्हा असं बघू बघा, इथं समजून सांगतो.
हा कार्बन हा हायड्रोजन, या कार्बनचा हा हायड्रोजन, हे एकमेकाला पॅरलल आहेत. आता याचे इलेक्ट्रॉन्स लोड आणि याचं इलेक्ट्रॉन्स लोड काय एकमेकाला पॅरलल आहे. त्याच्यामुळे काय होईल, याचे इलेक्ट्रॉन्स लोड आणि याचे इलेक्ट्रॉन्स लोड एकमेकाला रिपेल करेल. याचे बघा, याचे इलेक्ट्रॉन्स लोड, याचे इलेक्ट्रॉन पॅरलल आहे, एकमेकाला काय करतील, रिपेल करतील. सेम प्रकार बॅक साईडला आहे, पण तुम्ही हे समजू शकता पॅरलल पॅरलल, इलेक्ट्रॉन्स लोड पॅरलल, इलेक्ट्रॉन लोड पॅरलल, एकमेकाला रिपेल करतील. रिपेल केलं तर यांची एनर्जी वाढेल, एनर्जी वाढेल तर स्टॅबिलिटी काय होईल, कमी होईल. कारण हा कोणता फॉर्म आहे, इक्लिस फॉर्म. कसा असेल, लेस स्टेबल. स्टॅगर्ड मध्ये काय होईल बघा, स्टॅगर्ड मध्ये रोटेशन होते बघा, 60 रोटेशन. आता काय झालं लक्षात येईल तुमच्या, हे बघा असं दाखवू शकतो मी तुम्हाला. ठीक आहे, एकमेकाला पॅरलल नाहीत. हा चेंज आहे, हा चेंज आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता बघा, आता याचं इलेक्ट्रॉन्स लाऊड आणि याचं इलेक्ट्रॉन हा चेंज झाला बघा, तिरपा याचा असा होता. पहिले पॅरलल होता इक्लिप्स मध्ये, स्टॅगर्ड मध्ये काय झाला, चेंज झाला. याचं इलेक्ट्रॉन फ्लोड आणि याचं इलेक्ट्रॉन फ्लोड एकमेकांपासून दूर आहेत, म्हणजे इथं रिपल्शन कमी होईल. रिपल्शन कमी झालं तर एनर्जी कमी, एनर्जी कमी तर कशी, मोर स्टेबल. म्हणून स्टॅगर्ड इज मोर स्टेबल दॅन इक्लिप्स्ड फॉर्म. हे आहे. ओके, हे झालं स्टॅबिलिटी विषयी. जर तुम्हाला इथेन मध्ये कोणी म्हटलं तर काय सांगता, स्टॅगर्ड इज मोर स्टेबल दॅन इक्लिप्स. ओके, नेक्स्ट तुम्ही याला काय करू शकता, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पण दाखवू शकतो आपण याचं. तसं बघा, स्टॅबिलिटी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. इकडे काय घेऊ, एनर्जी, जनरली कोणी डेल जी दाखवते, गिव्स एनर्जी. इकडे काय दाखवू आपण, अँगल, टॉर्शनल अँगल. ओके, कुठून सुरुवात करू, 0 पासून. जेव्हा टॉर्शनल अँगल 0 आहे तेव्हा आपल्याला काय मिळाला, इक्लिप्स फॉर्म, एनर्जी हायर. नंतर 60 रोटेट केल्यानंतर एनर्जी कमी, नंतर एनर्जी जास्त, एनर्जी कमी, एनर्जी जास्त, एनर्जी कमी. ओके, लक्ष द्या, हे काय आहे. इथं काय होते बघा, हा आहे जेव्हा टॉर्शन अँगल 0, इथं 60. आता बघा 60 ने वाढवायचंय त्याला. ठीक आहे, म्हणजे काय होईल, ओके, पुढे कंटिन्युअस केलं तरी चालेल. ओके, चालेल, ते 60 ने वाढत जाईल. आता बघा काय करा, हा आहे माझ्याकडे इक्लिप्स. मी काय करतो, हा इक्लिप्स फॉर्म आहे, याच्यामध्ये डायहेड्रल अँगल किती आहे, 0. जेव्हा डायहेड्रल अँगल 0 तेव्हा मी पहिले सांगितलं यांच्यामध्ये मोर रिपल्शन म्हणजे एनर्जी कशी, जास्त. आता जसं तुम्ही याला 60 ने रोटेट केलं, तुम्हाला काय मिळालं, स्टॅगर्ड फॉर्म. बघा, एनर्जी काय झाली, कमी. एनर्जी कमी म्हणजे काय, स्टॅबिलिटी कशी, जास्त. डेल जी गिव्स एनर्जी म्हणू शकता, किंवा जर कोणाला गिव्स एनर्जी समजत नसेल तर एनर्जी घ्या. आणि कशामध्ये घ्यायचं, किलो जूल पर मोल. लक्षात ठेवा. तर काय झालं बघा, जसं तुम्ही याला 60 ने रोटेट केलं, काय झालं, हा हायड्रोजन एकमेकांपासून दूर गेले. जसे दूर गेले तसं काय झालं, यांच्यामध्ये रिपल्शन कमी झालं. रिपल्शन कमी तर कसं, मोर स्टॅबिलिटी. आता पुन्हा काय करा, म्हणजे इथं कोणता फॉर्म होता, इथं इक्लिप्स फॉर्म होता. इथं कोणता आला, इथं स्टॅगर्ड फॉर्म आला. पुन्हा 60 ने रोटेट केलं. 60 ने रोटेट केलं, आपण पहिल्या केसमध्ये पाहिलं, हा हायड्रोजन, या हायड्रोजनच्या जवळ पुन्हा कोणता फॉर्म भेटेल, इक्लिप्स्ड फॉर्म. इक्लिप्स फॉर्म म्हणजे एनर्जी काय झाली, वाढली. पुन्हा काय होईल, ओके, पुन्हा तुम्हाला माहिती आहे 60 ने रोटेट करा. 60 ने रोटेट केलं तर काय, पुन्हा हा इथं येईल असा हायड्रोजन 180. म्हणजे हे चालूच राहील. म्हणजे काय होईल बघा, इक्लिप्स स्टॅगर्ड, इक्लिप्स स्टॅगर्ड, इक्लिप्स स्टॅगर्ड, इट इज कंटिन्युअस, चालूच राहील. कसं बघा, 60 ने रोटेट करा. हा कोणता भेटला, हा आहे सध्या पॅरलल. ओके, हा कोणता, इक्लिप्स फॉर्म, एनर्जी हायर. 60 रोटेट, काय भेटला, स्टॅगर्ड. काय मिळाला, 60 रोटेट, इक्लिप्स, स्टॅगर्ड. ओके, पुन्हा इक्लिप्स, पुन्हा स्टॅगर्ड. ऍक्च्युअल मध्ये काय होतं, हे चालूच राहील. हा, लक्ष द्या, पुन्हा रिपीट असं किंवा असे लक्ष द्यायचं. हा कोणता, एक पॅरलल असतात. हा मिळाला इक्लिप्स. 60 रोटेट, कोणता, स्टॅगर्ड. पुन्हा 60 रोटेट, हा आला पॅरलल, इक्लिप्स. पुन्हा 60 रोटेट, स्टॅगर्ड. पुन्हा इक्लिप्स. हे चालूच राहील. म्हणजे हे महत्वाचं आहे, इक्लिप्स टू स्टॅगर्ड, स्टॅगर्ड टू इक्लिप्स. आणि हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, ऍट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला काय होते, एवढी एनर्जी मिळून जाते. ऍक्च्युअली एनर्जी डिफरन्स किती आहे पहा. आता बघा, स्टॅगर्ड टू इक्लिप्स जाण्यासाठी किंवा इक्लिप्स टू स्टॅगर्ड हा जो फॉर्मॅट आहे, हा याच्यामध्ये एक एनर्जी बॅरियर असते. एनर्जी बॅरियर म्हणजे काय, स्टॅगर्ड हा इक्लिप्स मध्ये केव्हा कन्वर्ट होईल, जेव्हा त्याला एनर्जी मिळेल. स्टॅगर्ड हा याच्यामध्ये केव्हा कन्वर्ट होईल, सॉरी, हा इक्लिप्स हा स्टॅगर्ड मध्ये केव्हा कन्वर्ट होईल, जेव्हा तो तेवढी एनर्जी रिलीज करेल. हा, स्टॅगर्ड इंटू इक्लिप्स एनर्जी ऍब्सॉर्ब, कारण वर आहे, एनर्जी वाढते, ऍब्सॉर्ब करावी लागेल. इक्लिप्स टू स्टॅगर्ड एनर्जी रिलीज करेल. पण ही एनर्जी किती, याला म्हणतात एक एनर्जी बॅरियर. किंवा तुम्ही याला म्हणता
टॉर्शनल बॅरियर. ओके, टॉर्शनल बॅरियर म्हणा किंवा एनर्जी बॅरियर म्हणा. आणि हा किती असतो? हा असतो 12 किलो जूल पर मोल. म्हणजे इथेनच्या एका मोलला जर स्टॅगर्ड टू इक्लिप्स आणि इक्लिप्स टू स्टॅगर्ड कन्वर्ट व्हायचं असेल तर त्याला किती एनर्जी पाहिजे? 12 किलो जूल पर मोल. एका मोल इथेनला स्टॅगर्ड टू इक्लिप्स मध्ये कन्वर्ट होण्यासाठी किती किलो जूल एनर्जी लागते? 12 किलो जूल. इट इज कॉल्ड एज एनर्जी बॅरियर ऑर टॉर्शन बॅरियर. आता ऍक्च्युअल मध्ये काय होते? हे जे 12 किलो जूल एनर्जी आहे ना, हे इझिली ॲट रूम टेम्परेचर इथेनच्या मॉलिक्यूलला भेटून जाते. कसं? एक इथेनचा मॉलिक्यूल आहे, दुसरा इथेनचा मॉलिक्यूल, हे एकमेकांवर आदळत राहतात. आणि आदळल्यामुळे जी एनर्जी रिलीज होते ती एनर्जी ऍब्सॉर्ब करून स्टॅगर्ड टू काय भेटते? इक्लिप्स. आणि इक्लिप्स लगेच काय करतो? एनर्जी रिलीज करून काय? स्टॅगर्ड टू इक्लिप्स. हे चालूच राहते. म्हणजे हा कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन जो असेल हा काय होत राहतो? रोटेट होत राहतो ऍट रूम टेम्परेचर. याचा अर्थ काय झाला? स्टॅगर्ड आणि इक्लिप्स जर एकमेकांमध्ये नेहमी कन्वर्ट होत राहतात रूम टेम्परेचरला तर तुम्ही त्याला सेपरेट करू शकत नाही. जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं कन्फॉर्मेशनल आणि कॉन्फिगरेशनल मध्ये, की इथं तुम्ही कन्फॉर्मेशनल मध्ये जे स्टॅगर्ड आणि इक्लिप्स किंवा जे दोन कन्फॉर्मर आहेत यांना तुम्ही सेपरेट करू शकत नाही. कारण हा कार्बन सिंगल बॉन्ड कार्बनला रोटेट होण्यासाठी जी एनर्जी लागते इथं 12 किलो जूल लागते. हे इझिली मिळून जाते ऍट रूम टेम्परेचर ड्यू टू कोलिजन ऑफ मॉलिक्युल्स. त्याच्यामुळे हे कन्वर्ट होत राहतात. ओके, पण नेहमी लक्षात ठेवायचं इथं स्टॅबिलिटी लक्षात ठेवा. कोणतं? स्टॅगर्ड इज मोर स्टेबल दॅन इक्लिप्स. हे काय असतं? एनर्जी बॅरियर. ओके, याला काय म्हणतात? जेवढी एनर्जी बॅरियर, ओके, एनर्जी बॅरियरवर इथे फरक कळते, पण एनर्जी बॅरियर 12 किलो जूल ऍट रूम टेम्परेचर इझिली सॅटिस्फाईड होते ड्यू टू कोलिजन ऑफ मॉलिक्युल्स. आणि तुम्हाला काय भेटते? स्टॅगर्ड इक्लिप्स, स्टॅगर्ड इक्लिप्स. हे कोण झाले? हे आहेत इथेन विषयी. व्हेरी सिंपल ना. स्टॅबिलिटी समजली. सेकंड एक्झाम्पल घेऊ. हे झालं पहिलं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, हे थोडस महत्वाचं एक्झाम्पल. नेक्स्ट आहे कोण? ब्युटेन. एन ब्युटेनचं एक्झाम्पल घेऊ आपण. आता एन ब्युटेन मध्ये बघा, CH3, CH2, CH2 अँड CH3. हा आहे एन ब्युटेन. नंबर देऊ 1 2 3 4. ओके, तुम्ही काय करा माहितीये का? इथं आता कन्फॉर्मेशनल आयसोमर्स आपल्याला किंवा कन्फॉर्मेशनल आयसोमर्स पाहिजे आपल्याला ब्युटेनचे. आपण दोन फॉर्म्युल्याद्वारे त्याला सांगू शकतो. ऑफकोर्स माहिती आहे आपल्याला कोणता? एक आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि एक आहे सॉहर्स. तर मी तुम्हाला सॉहर्स मध्ये फक्त सिम्पली सांगतो आणि मेन आपल्याला न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला यूज करायचा, जो इझिली तुम्हाला कळते की हाऊ टू रोटेट. ठीक आहे, पहिले सांगून देतो याचा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा ड्रॉ करतात. तर आपल्याला काय करायचंय माहिती आहे का? जो फ्रंटचा कार्बन आहे तो घ्यायचा सेकंड कार्बन, हा फ्रंटला घेऊ, आणि हा जो आहे त्याच्या बॅकला घेऊ. कसं बघा, सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बनला आपण कन्सिडरेशन करून याचे कन्फॉर्मर ड्रॉ करू. कोणते? सॉहर्स फॉर्म्युल्यामध्ये. सॉहर्स फॉर्म्युला कसं बघा, हा आहे सेकंड कार्बन, याला कोण अटायचं आहे? CH3. ओके, आणखी कोण अटायचे? ऑफकोर्स हायड्रोजन. हायड्रोजन हा झाला सेकंड. थर्ड बघा, हा थर्ड कार्बन, याला कोण अटायचं? CH3, हायड्रोजन अँड हायड्रोजन. बघा बरं काय झालं? नंबर 1 2 3 अँड 4. इट इज ब्युटेन. आणि आता इथं काय झालं बघा, हा एक कार्बन, हा एक कार्बन. ओके, सेकंड आणि थर्ड. आता तुमच्या लक्षात येते का? आता इथं पहा, इथं महत्वाचं आहे. इथं काय झालंय? हा CH3 आणि हा CH3 एकमेकाला कसे पॅरलल. हा हायड्रोजन, हा हायड्रोजन एकमेकाला पॅरलल. हायड्रोजन आणि हायड्रोजन एकमेकाला कसे पॅरलल. म्हणून याला काय म्हणतात? एकमेकाला पॅरलल आहे. यांच्यामध्ये जो डायहेड्रल अँगल असेल ऑफकोर्स आपण पाहिला होता. इथं CH3 कार्बन कार्बन CH3 याच्यामध्ये डायहेड्रल अँगल आहे किती? 0. याच्यामध्ये डायहेड्रल 0, म्हणून हा कोणता फॉर्म आहे? हा आहे विच फॉर्म? इक्लिप्स्ड फॉर्म. कोणता? इक्लिप्स्ड फॉर्म याला म्हटलं जाते. याला जर तुम्ही रोटेट केलं, लक्ष द्या, आता स्टॅगर्ड फॉर्म डायरेक्ट 100% जो स्टॅगर्ड फॉर्म आहे तो ड्रॉ करून देतो मी तुम्हाला. मधातले फॉर्म मी न्यूमन मध्ये सांगेल. लक्ष द्या, हा ऍज इट इज. इथं कोण घेतला आपण? H. इथं कोण? CH3. H. काय झालं बघा, हा कोणता फॉर्म झाला बघा? CH3 आणि CH3 हे जे आहेत यांच्यामध्ये जे रिपल्शन आहे किंवा CH3 आणि हायड्रोजन हे एकमेकाला पॅरलल नाही आहेत. याचे जे क्लाउड आहेत, इलेक्ट्रॉन्स क्लाउड, हे एकमेकाला पॅरलल नाही आहे. एनर्जी कशी होईल? एनर्जी कमी असेल आणि कशी असेल? मोर स्टॅबिलिटी. आणि हा फॉर्म कोणता आहे? हा आहे विच फॉर्म? स्टॅगर्ड फॉर्म. लक्ष द्या, CH3 एकमेकाला पॅरलल, CH3 आणि CH3 एकमेकाला पॅरलल नाही. कोणता फॉर्म? स्टॅगर्ड. हा कोणता? इक्लिप्स फॉर्म. हा कोणता? स्टॅगर्ड फॉर्म. कोणता?
सॉहॉर्स मध्ये तुम्ही असं याला या पद्धतीने ड्रॉ करू शकता. सिंपल, फक्त समजण्यासाठी तुम्हाला सॉहॉर्स घेऊन सांगत आहे. मेन काय करू आपण, ब्युटेनचं एक्झाम्पल क्लिअर समजण्यासाठी, कारण याच्यावर क्वेश्चन्स येतात, तर हे समजण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करू? न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. तो तुम्हाला एकदम क्लिअर कट आयडिया देतो. पहा कसा. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. ऑफकोर्स आपण सेकंड कार्बन फ्रंटला घेऊ आणि थर्ड कार्बन बॅकला घेऊ. कसा बघा, सेकंड कार्बन याला कोण अटॅच आहे? ऑफकोर्स CH3, आणखी हायड्रोजन. आता बॅक, बघा. आता तुम्हाला माहित आहे, मला जो सेकंड कार्बन हा सेकंड आहे, थर्ड कार्बन बॅकला, हा थर्ड कार्बन आहे जो मी तुम्हाला सर्कलने दाखवलेला, हा एक्झॅक्ट मागे आपल्याला याच्या बॅक साईडला दाखवणे पॉसिबल होते, म्हणून थोडासा साईडला लिहून देतो. CH3, ऑफकोर्स इथं कोण असेल? H, आणि इथं कोण आहे? H. पहा बरं, 1, 2, 3 अँड 4. ओके, हा कोणता फॉर्म आहे? हा आहे, याला काय म्हणतात बघा, याला म्हणतात, चेंज केला आपण, फुल्ली इक्लिप्स्ड फॉर्म. बरं, याला फुल्ली इक्लिप्स का म्हटलं हे नंतर सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या. याच्यामध्ये काय, CH3 कार्बन आणि CH3 याच्यामध्ये डायहायड्रल अँगल किती आहे? यू नो दॅट, 0. का बरं? एकमेकाला पॅरलल आहेत. हे जर एकमेकाला पॅरलल आहेत तर याच्यामध्ये काय झालं? फुल्ली इक्लिप्स्ड. आणि यांच्यामध्ये जो डायहायड्रल अँगल आहे हा किती झाला? 0 डिग्री. ओके, लक्ष द्या. आता काय करू आपण, जो कार्बन आहे याला काय करू? 60 ने रोटेट करू. लक्ष द्या, महत्वाचं आहे. पुन्हा रिपीट. फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या, इथं चेंज करू आपण समजण्यासाठी. सपोज आता जरी हे वेगवेगळ्या कलरचे असतील तरी समजून घ्या, हा CH3 आणि हा CH3 आहे. हा CH3 आणि ब्युटेन बघा कसा, 1, 2, 3 आणि 4 हे कार्बन, हे कोण आहेत? हायड्रोजन. आता वेगवेगळ्या कलरचे असतील तरी समजून घ्या, हा CH3 आहे, हा CH3 आहे. हे एकमेकाला कसे आहेत? पॅरलल आहेत. आता हे जर एकमेकाला पॅरलल आहेत तर तुम्हाला माहिती आहे यांच्यामध्ये रिपल्शन असेल. ओके, आणि हे एकमेकाला पॅरलल असल्यामुळे यांच्यामध्ये डायहायड्रल अँगल किती? ऑफकोर्स 0. आपल्याला काय करायचं, हा जो बॉन्ड आहे सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन बघा, कार्बन बघा, 1, 2, 3 अँड 4, हा 2 अँड 3 कार्बन आहे, सेकंड अँड थर्ड कार्बन. याच्यामधला जो कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन हा रोटेट करू आपण. हा जर रोटेट केला तर हे जे जॉमेट्री इकडलं जे अरेंजमेंट आहे ग्रुपची हे चेंज होईल. बघा कसे मी रोटेट केलं, कितीनं रोटेट केलं? 60 रोटेट केलं. तर आता हा CH3 हा CH3 एकमेकाला पॅरलल आहेत का? नाही, हे थोडेसे दूर गेलेले आहेत. हा कोणता फॉर्म मिळालेला आहे? बघा, 60 रोटेट करा. 60 रोटेट केलं आपण, फ्रंट तर सेकंड कार्बन तर सेम ठेवला. बघा, हा सेकंड, इथं सॉरी कोण आहे सेकंड मध्ये? CH3. इथं कोण आहे? H. इथं पण कोण आहे? H. हा फ्रंट. बॅक चेंज झाला, कारण काय? सेकंड रोटेट झाल्यामुळे, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन रोटेट झाल्यामुळे काय झालं बघा, हा CH3 पहिले पॅरलल होता, 60 रोटेट केल्यामुळे इथं आला. हा CH3 इथं होता, हा हायड्रोजन इथे येईल आणि हा हायड्रोजन इथं जाईल मधात. ओके, हा कोणता फॉर्म आहे? हा स्टॅगर्ड फॉर्म आहे. लक्षात ठेवा, पहिल्या केसमध्ये स्टॅगर्ड आहे, पण त्या ठिकाणी सर्व हायड्रोजन होते. मी सांगितलं होतं त्या ठिकाणी सर्व हायड्रोजन आहेत. इथं कोण आहे? इथं वेगळा ग्रुप आहे, एक थोडासा हायड्रोजनच्या व्यतिरिक्त एक वेगळा ग्रुप आहे की जो त्याचा इफेक्ट आहे तिथं देईल. त्याच्यामुळे याला काय म्हणतात, हा CH3 आणि या CH3 मध्ये किती अँगल आहे? 60 डिग्री. आणि याला कोणता फॉर्म म्हणतात? हा आहे विच फॉर्म? इट इज कॉल्ड एज गॉज फॉर्म. हा स्टॅगर्डच आहे, इट इज स्टॅगर्ड फॉर्म. स्टॅगर्डच्या ऐवजी याला काय म्हणतात? गॉज फॉर्म म्हणतात. का बरं? तर हा एक्झॅक्ट फुल्ली स्टॅगर्ड नाहीये, हा पार्शियली स्टॅगर्ड तुम्ही याला म्हणू शकता. ओके, पार्शियली स्टॅगर्ड किंवा याचं दुसरं नाव काय? इट इज ऑल्सो कॉल्ड एज गॉज फॉर्म. हा मिळाला जेव्हा तुम्ही कितीनं रोटेट केलं? 16. पुन्हा 60 रोटेट करा बरं, पुन्हा 60 डिग्रीने आपण रोटेट करू. काय होईल बघा, 60 रोटेट केलं तर हा CH3 आता इथे येईल. पुन्हा रोटेट झाला तर CH3 इथं, H इथं जाईल, हा H इथं जाईल. काय स्ट्रक्चर मिळेल बघा, फ्रंटचा जो आहे तो सेम ॲज इट इज. फ्रंटला काही डिफिकल्टी नाही. काय झालं बघा, हा जो आहे इथं काय चेंज मिळाला?
हा CH3 काय इथं आला, इथचा H इथं गेला बघा, हा H याच्याजवळ गेला. ओके, काय लक्षात येते तुमच्या इथं, म्हणजे हा CH3 हा हायड्रोजन आता एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. हा हायड्रोजन आणि हा CH3 काय पॅरलल, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन पॅरलल, म्हणजे या हायड्रोजन आणि CH3 मध्ये पुन्हा बॉन्ड अँगल किती, बॉन्ड अँगल हायड्रोजन आणि CH3 मध्ये किती, ऑफकोर्स 0. पण CH3 मध्ये किती बघा, इथं CH3 मध्ये किती होता 60, आणखी 16 रोटेट किती आला तर किती आला 120. ओके सॉरी, इथं किती होता 60 डिग्री, पुन्हा 16 रोटेट केला. आता हा कोणता फॉर्म आहे, हा आपल्याला पहा बरं, पुन्हा इथं CH3 आणि हायड्रोजन एकमेकाला पॅरलल दिसतात, म्हणजे हा कोणता फॉर्म आहे, इक्लिप्स्ड फॉर्म आहे. पण याला म्हणतात पार्शियल इक्लिप्स्ड फॉर्म. बरं, याला पार्शियल का बरं म्हटलं, याला फुल्ली का बरं म्हटलं, तर लक्ष द्या, CH3 दोन बल्की ग्रुप आहेत, आणि दोन बल्की ग्रुप आहेत ते एकमेकाला रिपेल करतील. जे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं स्टॅबिलिटीसाठी, किंवा दोन गोष्टी असतात की एक स्टेरिक फॅक्टर असतो आणि एक टॉर्शन अँगल असतो. तर टॉर्शन अँगल तर 0 आहे, पण याच्यात CH3 दोन बल्की ग्रुप आहेत, ते एकमेकाला जास्त प्रमाणात रिपेल करतील, आणि जास्त प्रमाणात जर कंपाऊंड अनस्टेबल होत असेल तर त्याला काय म्हणतात, फुल्ली इक्लिप्स्ड. CH3 इथं CH3 हा इक्लिप्सच आहे, पण CH3 जे बल्की ग्रुप होते ते थोडेसे एकमेकापासून दूर आहे, त्याच्यामुळे हा काय हा इक्लिप्सच. कारण इथं कोणाचं रिपल्शन होईल, CH3 हायड्रोजन. कम्पेअर इथं कमी रिपल्शन होईल इथं CH3 पेक्षा, म्हणून हा पण अनस्टेबल आहे, हा लेस स्टेबल आहे, पण याच्यापेक्षा कसा आहे थोडासा स्टेबल आहे. सो इट इज पार्शियली इक्लिप्स्ड फॉर्म. ओके, आणि पार्शियली इक्लिप्स याच्यामध्ये डायहेड्रल अँगल किती बघा 60, आणि इथे किती आला 120 डिग्री. पुन्हा काय करा बघा बरं, पुन्हा 16 रोटेट करा बॉन्ड अँगल, जो बॉन्ड आहे तो पुन्हा 16 रोटेट करा, काय मिळेल बघा, हा इथं सेम CH3 हायड्रोजन. चला रोटेट करू, काय मिळेल बघा, CH3 इथं आला, लक्ष द्या, हा CH3 हा H आणि हा H, हा बघा लक्ष द्या, हा फॉर्म जो आहे, या फॉर्म मध्ये हा CH3 एकमेकाला एक्झॅक्ट अपोजिट वाटत आहेत आपल्याला, म्हणून याला म्हणतात विच फॉर्म, इट इज कॉल्ड एज अँटी फॉर्म. अँटी फॉर्म म्हणजे काय, इथं पण CH3 हे एकमेकांपासून दूर होते, मधात होते किंवा एकमेकांपासून दूर आहेत, म्हणजे हा पण कोणता फॉर्म आहे, हा स्टॅगर्डच आहे, पण स्टॅगर्ड मधला कोणता फॉर्म आहे, अँटी फॉर्म आहे. इट इज स्टॅगर्ड फॉर्म. पहा लक्ष आहे, इक्लिप्स स्टॅगर्ड, पण स्टॅगर्डचे दोन पार्ट पडले, एक पडला गाउच फॉर्म आणि एक कोणता आहे अँटी फॉर्म. आता हे महत्वाचं आहे, पुन्हा थोडंसं 3D बघू आपण. बरं, हेच कसं स्ट्रक्चर असं दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी. हा CH3 एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणजे हा बॉन्ड अँगल किती, CH3 मध्ये 0, फुल्ली इक्लिप्स, एकमेकांमध्ये जास्त रिपेल्शन करते. 16 फिरवला तर हा CH3 बघा याच्यात थोडासा दूर गेला, म्हणजे असा गेला या साईडला, म्हणजे हे काय झालं, यांच्यामध्ये रिपल्शन आहे पण थोडंसं कमी रिपल्शन असेल, आणि कमी रिपल्शन असल्यामुळे स्टॅबिलिटी वाढेल, म्हणून हा कोणता स्टॅगर्ड, पण नाव काय दिलं गॉश फॉर्म. ओके, नेक्स्ट काय करा, पुन्हा 16 रोटेट करा, म्हणजे हा आता हे बघा पॅरलल झाले, कोण पण CH3 हायड्रोजन, CH3 हायड्रोजन. पण काय झालं, हा कोणता फॉर्म आहे, हा इक्लिप्स फॉर्म आहे, पण हा फुल्ली इक्लिप्स होता कारण मोर रिपल्शन. हा काय झाला, हा इक्लिप्स पण हा पार्शियल रिपल्शन होणार आहे याच्यामध्ये. हे CH3 एकमेकांपासून थोडेसे वेगळ्या अंतरावर आहेत, अँगल वेगळा आहे, त्याच्यामुळे इथं पार्शियल इक्लिप्स म्हटला जाते. ओके, चला नेक्स्ट पहा. आता काय झालं, पुन्हा तुम्ही जर 16 रोटेट केलं तर काय झालं बघा, हा असा झाला, म्हणजे हा CH3 आणि हा CH3 तुम्हाला समजण्यासाठी असं दाखवतो, लक्षात ठेवा, हा CH3 काय झाले बघा बरं, CH3 एकमेकाला डायरेक्ट कितीच्या अँगल मध्ये गेले 180. पहा लक्ष द्या, हा इकडे कितीचा अँगल झाला 180चा अँगल झाला यांच्यामध्ये, आणि यांच्यामध्ये 180चा अँगल आहे, म्हणजे यांच्यामध्ये रिपल्शन नाहीच आहे, कारण हे एकमेकांपासून खूप दूर आहेत, एकमेकांच्या अपोजिट म्हटलं तरी चालेल तुम्ही, एकमेकांच्या अपोजिट आहेत, म्हणजे नो रिपल्शन म्हणजे काय, हा मोर स्टेबल आहे. या फॉर्मला काय म्हणतात अँटी फॉर्म. अँटी म्हणजे काय, CH3 एकमेकांच्या विरोधात अपोजिट, आणि अँगल किती 180, आणि हा काय आहे, इट इज ऑल्सो स्टॅगर्ड बट इट इज कॉल्ड एज अँटी फॉर्म. म्हणजे स्टॅगर्डचे दोन फॉर्म, पहिला गॉश फॉर्म आणि अँटी फॉर्म. रिपल्शन एकदम कमी, CH3 एकमेकाला एकदम अपोजिट. अँगल किती 180 डिग्री. आता पुन्हा काय करा माहिती आहे काय, लक्ष द्या, मी जर याला पुन्हा 16 रोटेट केलं तर काय मिळेल बघा,
मी जर याला पुन्हा 60 ने रोटेट केलं तर आता काय होईल, हा CS3 इथं, हा CS3 या हायड्रोजन जोड, हा हायड्रोजन या CS3 जोड, हा हायड्रोजन या हायड्रोजन जोड, सेम लाईक दॅट ऑफ पार्शियल इक्लिप्स असं मिळेल. पुन्हा 60 ने रोटेट करा, गॉस फॉर्म, पुन्हा फुल्ली इक्लिप्स. म्हणजे काय होते इथपर्यंत, म्हणजे काय होईल बघा, फुल्ली इक्लिप्स टू अँटी आणि अँटी टू फुल्ली इक्लिप्स, हे चालूच राहते. किती 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री तुम्ही रोटेट करत असाल तर. काही जणांच्या मनामध्ये प्रश्न येईल, सर 60 का रोटेट करा, आम्ही जर 30 रोटेट केलं तर, आम्ही जर 1 डिग्री न रोटेट केलं तर, आम्ही जर 4 डिग्री न रोटेट केलं तर काय. सपोज हा फॉर्म आहे आपल्याकडे फुल्ली इक्लिप्स. ओके, जर समजा तुम्ही 4 ने रोटेट केलं तर काय करू शकता, काही प्रश्न नाही आहे त्याला. लक्ष द्या, HCH3 आणि बघा फुल्ली इक्लिप्स टू गॉस फॉर्म किंवा स्टॅगर्ड फॉर्म मी 60 ने रोटेट केला. 60 च्या ऐवजी मी किती ने रोटेट केलं, इथं घेतला मी कोण CH3. आता इथं CH3 तिथं आला H, इथं कोण आला H. हे जे रोटेशन अँगल आहे हे जर सपोज मी समजा मी किती डिग्रीला रोटेट केला, 30 किंवा 40 डिग्री किंवा 10 डिग्री, किती नाही रोटेट करू शकतो बरं. जेव्हा तुम्ही अदर दॅन 60 जर रोटेट करत असाल आणि तुम्हाला जर एखादा फॉर्म भेटत असेल तर त्याला कोणता फॉर्म म्हणतात, इट इज क्यू फॉर्म. म्हणजे पहा फुल्ली इक्लिप्स टू गॉस फॉर्म 60 डिग्रीनं भेटला, पण जर अदर दॅन 60 जर तुम्ही 30 असेल 40 असेल 10 असेल 2 असेल 4 असेल 5 डिग्रीने जर रोटेट करत असाल तर मिळणारे फॉर्म कोणते असतात, स्क्यू फॉर्म. आता तुम्ही हे वेगवेगळे तुम्हाला फॉर्म मिळतात. समजा स्क्यू फॉर्म पण कुठं कुठं तुम्हाला येऊ शकतो, तर इट इज द फॅक्ट. कुठं कुठं काय म्हणतात माहिती आहे का, कुठं असं म्हटलं जाते की गॉस फॉर्म अँड स्क्यू फॉर्म रिमेन सेम, कुठं कुठं ऑर मध्ये देतात गॉस और स्क्यू, असं काही नाही. 60 म्हणजे तुम्ही काय करा माहिती आहे का, परफेक्ट 60 जर रोटेट केलं त्याला नॉर्मली गॉस फॉर्म म्हणतात, पण जर अदर दॅन 60 असेल तुम्हाला समजण्यासाठी त्याला स्क्यू फॉर्म, कुठं कुठं तुम्हाला म्हणतात गॉस फॉर्म स्क्यू फॉर्म बिकम सेम होऊ शकतं. पण स्क्यू इज समवॉट डिफरंट, का बरं, याची स्टॅबिलिटी डिफरंट असते गॉस पेक्षा. जेव्हा स्टॅबिलिटीचा विचार करता तेव्हा तुम्हाला स्क्यू आणि गॉसचे डिफरंट घ्यावे लागतात. कुठं कुठं बुक्स मध्ये गॉस आणि स्क्यू एकच दिलेले आहे. तर हे आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामुळे आपण कोणाचं कन्फॉर्मेशन आयसोमर्स ड्रॉ केले आहेत, ब्युटेनची. मेन आहे याची स्टॅबिलिटी. आता स्टॅबिलिटीचा विचार करणार आणि हा मेन क्वेश्चन आहे की याची स्टॅबिलिटी कशी असेल. व्हेरी सिंपल स्टॅबिलिटी, लक्ष द्या. मी काय म्हणतो, आता याला आपण स्ट्रक्चर देऊ, 1 हा 2 हा 3 आणि हा 4 देऊ. ओके, आणि वाटलं तर याला तुम्ही नंतर सांगेल मी तुम्हाला स्क्यू फॉर्म कुठे आहे. हा आहे 1 2 3 4, हा आहे फुल्ली इक्लिप्स, हा आहे गॉस फॉर्म, इट इज पार्शियली इक्लिप्स आणि इट इज अँटी फॉर्म. तुम्हाला काय वाटतं विच वन इज मोर स्टेबल. स्टॅबिलिटी म्हटलं म्हणजे तुम्हाला दोन फॅक्टर आले, एक तर अँगल आणि एक तर काय मी सांगितलं स्टेरिक फॅक्टर. इथं स्टेरिक फॅक्टर येईल कारण वेगवेगळे ग्रुप्स आहेत हायड्रोजनच्या व्यतिरिक्त. तर आपण इथं हा CS3 आणि हा CS3 एकमेकाला पॅरलल आहे स्टॅबिलिटीसाठी. हा CS3 आणि हा CS3 एकमेकाला पॅरलल आहेत, मान्य आहे आपल्याला. आता याचे इलेक्ट्रॉन्स लोड आणि याचे इलेक्ट्रॉन्स लोड एकमेकाला काय करतील, रिपेल करतील. हे झाला पहिला फॅक्टर. हा म्हणजे याचे इलेक्ट्रॉन्स आणि याचे इलेक्ट्रॉन्स एकमेकाला रिपेल करतील, फर्स्ट फॅक्टर, रिपल्शन होणार. सेकंड फॅक्टर, हा CS3 आणि हे CS3 जे आहेत हे एकमेकाला एकदम पॅरलल जवळ जवळ आहेत, म्हणजे इथं काय करतील हे एकमेकाला स्टेरिक फॅक्टर दाखवले, स्टेरिक बल्की फॅक्टर, स्टेरिक इफेक्ट. स्टेरिक इफेक्ट म्हणजे काय, हा बल्की एकमेकाला आणखी रिपेल करतील. म्हणजे बघा इथं दोन रिपल्शन झाले. पहिला कोणता, एक झाला हा इलेक्ट्रॉन्स क्लाउड एकमेकाला रिपेल करतील, हा एक पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर, हा CS3 आणि हा CS3 एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणजे इथं स्टेरिक फॅक्टर पण दाखवतील. याचा अर्थ काय झाला, इथं दोन फॅक्टर झाले अनस्टॅबिलिटीसाठी. म्हणून काय, याची एनर्जी एकदम जास्त असेल आणि एनर्जी एकदम जास्त, तर हा कसा असेल, लेस स्टेबल असेल. कोण, फुल्ली इक्लिप्स्ड, लेस स्टेबल. नंतर आपण काय करू, गॉस फॉर्म. गॉस फॉर्म मध्ये काय झालं बघा, गॉस फॉर्म मध्ये काय, हा थोडासा असा रोटेट केला. रोटेट केल्यामुळे काय झालं बघा बरोबर, हा इथं बघा या कार्बन हा जे इलेक्ट्रॉन्स क्लाउड आहे इकडे कोणी इलेक्ट्रॉन क्लाउड नाही, एकमेकाला पॅरलल इलेक्ट्रॉन्स क्लाउड नाहीयेत. आता एकमेकाला पॅरलल इलेक्ट्रॉन्स क्लाउड नाहीयेत म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा कसा आहे, स्टेबल फॉर्म. आणि CH3 आणि CS3 एकमेकापासून थोडेसे दूर आहेत म्हणजे यांच्यामध्ये रिपल्शन एवढं होणार नाही, कारण एकमेकांना दूर असल्यामुळे स्टेरिक फॅक्टर थोडा कमी होईल. म्हणजे इक्लिप्स पेक्षा, फुल इक्लिप्स पेक्षा गॉस फॉर्म कसा आहे, मोर स्टेबल. आता आपण पार्शियल इक्लिप्स कडे जाऊ. पार्शियल इक्लिप्स पण लेस स्टेबल आहे, कारण बघा CS3 आणि H आणि CS3 म्हणजे या फॉर्मॅटमध्ये हा CS3 हा H यांचे इलेक्ट्रॉन्स क्लाउड आहेत. इलेक्ट्रॉन क्लाउड एकमेकाला काय करतील, रिपेल करतील. पण CH3 आणि इथं हायड्रोजन आहे, हायड्रोजन लहान असतो, हा मोठा आहे, यांच्यामध्ये स्टेरिक फॅक्टर कमी असतो ॲज कम्पेअर टू फुल्ली इक्लिप्स. म्हणजे हा कसा आहे, हा लेस स्टेबल आहे, पण फुल्ली इक्लिप्स पेक्षा मोर स्टेबल आहे. कसं तुम्ही सांगितलं तुम्हाला, हा कसा आहे, स्टेबल आहे.
आता अँटी पहा, हा सॉरी गॉच पेक्षा हा कसा लेस स्टेबल आहे. नंतर बघा अँटी. अँटी मध्ये तर काय झालंय माहिती आहे का, लक्ष द्या या कंडिशन मध्ये एक CH3 डायरेक्ट टॉप, एक डायरेक्ट बॉटम. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही असं पण घेऊ शकता, हा एकदम फ्रंट, हा एकदम बॅक, 180चा अँगल. देर इज नो स्टेरिक इफेक्ट. स्टेरिक इफेक्टच नाही. ऍट द सेम टाइम याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉन्स क्लाउडचा जो होता, इलेक्ट्रॉन हे जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स होते हेही एकमेकाला पॅरलल नाही आहेत. म्हणजे बस स्टेरिक इफेक्ट पण झिरो आणि किंवा एकदम कमी, किंवा याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉन्स म्हणतो आपण रिपल्शन ते पण कसं एकदम झिरो नसल्यागत आहे. म्हणजे हा कसा आहे मोर स्टेबल. म्हणजे जर स्टॅबिलिटी ऑर्डर जर तुम्ही म्हटली किंवा नेमकी स्टॅबिलिटी ऑर्डर कशी, तर तुमच्या लक्षात येईल विच वन इज मोर स्टेबल. अँटी इज मोर स्टेबल. कोणापेक्षा? गॉच फॉर्म पेक्षा. लक्ष द्या, अँटी इज मोर स्टेबल दॅन गॉच फॉर्म. गॉच फॉर्म पेक्षा कोण जास्त, म्हणजे पहा अँटी इज मोर स्टेबल दॅन गॉच, गॉच इज मोर स्टेबल कोणापेक्षा? पार्शियली इक्लिप्स. आणि पार्शियली इक्लिप्स इज मोर स्टेबल दॅन फुल्ली इक्लिप्स. जर हे सांगायचं झालं तर सरळ आपण याची ऑर्डर अशी लिहू शकतो. ऑर्डर वाटलं तर वर लिहून देतो बघा इथून. कसं म्हणसाल तुम्ही, विच वन इज मोर स्टेबल? फोर्थ जो आहे अँटी इज मोर स्टेबल दॅन सेकंड. सेकंड इज मोर स्टेबल दॅन आणि थर्ड इज मोर स्टेबल दॅन फर्स्ट. बरं असं का बरं केलं तुम्ही, असं का बरं म्हटलं? आता आपण रिलेशन्स दोघांमध्ये बघा, आपल्याला हे तर माहिती स्टॅंडर्ड इज मोर स्टेबल दॅन इक्लिप्स. पण स्टॅंडर्ड मध्ये दोन आले ना, गॉच फॉर्म आणि अँटी फॉर्म. या दोघांमध्ये कोण मोर स्टेबल? लक्ष द्या, इथं CH3 नाही म्हटलं तरी थोडेसे एकमेकांच्या जवळच आहे. 60चा अँगल आहे, म्हणजे यांच्यामध्ये कोणता इफेक्ट आहे? स्टेरिक इफेक्ट येईल. म्हणजे हे थोडेसे एकमेकाला रिपेल करते. पण इथं CH3 आणि CH3 एकमेकाला एकदम 180 अपोजिट आहे, त्यांच्यामध्ये रिपल्शन नसणारच आहे. म्हणजे इथं एकदम मिनिमम रिपल्शन, इथं समवॉट रिपल्शन. इथं रिपल्शन हा थोडासा, याची थोडीशी एनर्जी जास्त, हा कसा लेस स्टेबल ऍज कम्पेअर टू अँटी. ओके, म्हणजे अँटी इज मोर स्टेबल दॅन गॉच फॉर्म. नेक्स्ट आहे फुल्ली इक्लिप्स आणि पार्शियल इक्लिप्स मध्ये कोण जास्त स्टेबल आणि कोण लेस स्टेबल. तर फुल्ली इक्लिप्स मध्ये काय, CH3 एकदम पॅरलल, 100% याच्यामध्ये स्टेरिक इफेक्ट, एकमेकाला 100% जास्त रिपेल करतील. पण इथं काय आहे, CH3 आणि CH3 एकमेकांपासून दूरच आहे. म्हणजे याच्यामध्ये पण स्टेरिक इफेक्ट असेल, पण थोडासा कमी असेल. कारण काय बरं, CH3 मध्ये CH3 हायड्रोजन आहे, एक लहान एक मोठा. एक लहान एक मोठा, याची जी पॉवर आहे थोडीशी कमी पडते, याची पॉवर जास्त आहे. पण पॉवर कमी असल्यामुळे रिपल्शन कमी. इथं दोघांची पॉवर स्ट्रॉंग, दोघे एकमेकांशी स्ट्रॉंगली लढतात. म्हणजे इथं काय मोर रिपल्शन, इथं थोडंसं लेस रिपल्शन. लेस रिपल्शन मोर स्टेबल, हाय रिपल्शन लेस स्टेबल. हा लेस स्टेबल आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, स्टेरिक फॅक्टर महत्वाचा आहे, तर स्टेरिक फॅक्टर इथे इफेक्ट करतो. म्हणून काय असतं जनरली इथं या केसमध्ये काय म्हणतात की पार्शियली इक्लिप्स हा थोडासा मोर स्टेबल आहे कोणापेक्षा? फुल्ली इक्लिप्स पेक्षा. सो इट इज द फॅक्टर. आता स्क्यू कुठे येईल बघा बरं, याच्यामध्ये आपण स्क्यू पण घेतला. तुमच्या लक्षात येईल, जर स्क्यू मध्ये जर तुम्ही 30 डिग्रीनं रोटेट केलं तर CH3 लक्षात ठेवा, CH3 काय झालं, या गॉच पेक्षाही CH3 मध्ये किती आहे? 60. पण स्क्यू मध्ये किती आहे? 30चा अँगल आहे. म्हणजे याचा अर्थ हे आणखीनच जवळ. हे जर CH3 आणखी जवळ तर रिपल्शन जास्त. म्हणजे गॉच पेक्षा स्क्यू कसा असेल? लेस स्टेबल. ऑर्डर कशी होईल सांगा बरं, जर सांगायचं झालं तर अँटी इज मोर स्टेबल, देन गॉच इज लेस स्टेबल. अँटी इज मोर, त्याच्यापेक्षा कमी गॉच फॉर्म. गॉच पेक्षा कोण? स्क्यू फॉर्म स्टेबल. स्क्यू पेक्षा कोण? पार्शियल इक्लिप्स. आणि पार्शियल इक्लिप्स पेक्षा कोण? फुल्ली इक्लिप्स. आता ही पण तुम्ही ऑर्डर एक सांगू शकता. आपण काय करू, हे आणखी ग्राफिकली रिप्रेझेंट करू की पण नेमकं याची स्टॅबिलिटी आहे कशी, किंवा नेमका ग्राफ कसा येतो हे मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. लक्ष द्या, ग्राफ कसा आहे. इकडे काय असेल? अँगल ऑफ रोटेशन. ओके, यू नो दॅट किती आहे ते. इकडे असेल एनर्जी. एनर्जी घ्या किंवा गिव्स एनर्जी घ्या, डेल जी घेऊ शकता तुम्ही. आणि कशामध्ये? किलो जूल पर मोल. ओके, कुठे स्टार्ट करणार? इक्लिप्स. इक्लिप्स चला लक्ष द्या.
या फॉर्म मध्ये तुम्हाला काय मिळतो, ग्राफ मिळतो जेव्हा तुम्ही एनर्जीचा विचार करता. कारण तुम्हाला एनर्जी सांगते विच वन इज मोर स्टेबल अँड विच वन इज लेस स्टेबल, जे मी तुम्हाला सांगितलं आहे अगोदर. बघा, तर आपल्याकडे पहिला फॉर्म कोणता होता ऑलरेडी आपण बघितलंय. आपल्याकडे पहिला फॉर्म होता फुल्ली इक्लिप्स, जिथं बॉन्ड अँगल किती होता किंवा जिथं किती होता अँगल 0. ओके, नंतर तुम्ही 60 ने रोटेट केलं, इट इज 60. नंतर पुन्हा 60 म्हणजे किती झाला 120. ओके, कंटिन्युअस. काय झालं बघा, तुम्ही काय करसाल, पहिले तुमच्याकडे फुल्ली इक्लिप्स फॉर्म होता ज्याच्यामध्ये किती होता बॉन्ड अँगल. ओके, CS3 जो बॉन्ड अँगल पाहिलं 0. ओके, फुल्ली इक्लिप्स काय होता फर्स्ट स्ट्रक्चर पहिल्या केसनुसार. नंतर काय केलं तुम्ही त्याला 60 ने रोटेट केलं. 60 ने रोटेट केलं तर काय मिळालं, वाटलं तर आपण इथे सिंपल फॉर्म मध्ये असं सांगू शकतो शॉर्टकट सांगण्यासाठी. 1 2 3. हा कोण होता एच, याला काय घेऊ आपण एम. आणि नेक्स्ट कोण होता, नेक्स्ट असा चेंज करू. सेकंड कार्बन हा इथं कोण आहे एम एच अँड एच. हा कोणता फॉर्म होता, हा आहे ओके फुल्ली यू नो दॅट. ओके, फुल्ली इक्लिप्स फॉर्म जो कसा होता लेस स्टेबल, CS3 मोर रिपल्शन. ओके, नाव नेक्स्ट वन. याला जर 60 ने रोटेट केलं तर आपल्याला काय स्ट्रक्चर मिळालं होतं या पद्धतीने एम एच अँड एच. आणि काय झालं बघा, सेकंड 60 ने रोटेट केला, इथं कोण आला एम एच अँड एच. हा कोण होता, हा आहे गॉच फॉर्म. ओके, 60 डिग्री. पुन्हा 60 ने रोटेट केलं बघा गॉच, पुन्हा 60 ने रोटेट केलं, आपल्याला काय मिळालं, आपल्याला इक्लिप्स फॉर्म मिळाला. पण कोणता, पार्शियल, ज्याची एनर्जी फुल्ली इक्लिप्स पेक्षा कशी आहे बघा कमी आहे, लेस आहे. इथं या पद्धती एम एच अँड एच. आणि कोण या पद्धतीने इथं कोण आला होता एम, इथं एच आणि इथं कोण गेला एच. नेक्स्ट काय झालं बघा, तुम्ही जेव्हा याला पुन्हा 60 ने रोटेट केलं तर तुम्हाला इथं मोर स्टेबल फॉर्म मिळाला होता, तो हा. थोडंसं इथं स्ट्रक्चर ड्रॉ करू, एम एच अँड एच. इथं काय होता बघा एच एच आणि हा जो एम आहे हा इथं, हा कोण होता, हा अँटी फॉर्म आहे. यमी आणि यमी एकमेकांना एकदम अपोजिट, एकदम कमी रिपल्शन, लेस रिपल्शन म्हणजे रिपल्शन नसल्यागत आहे. इथं जो स्टेरिक इफेक्ट आहे तो नसल्यासारखा आहे. स्टेरिक इफेक्ट नाही, हा मोर स्टेबल आहे. ऍट द सेम टाइम जे हायड्रोजन इलेक्ट्रॉन क्लाउड असतात किंवा एमी इलेक्ट्रॉन क्लाउड आहेत एकमेकाला पॅरलल नाही म्हणजे तोही रिपल्शन नाही. म्हणजे हा कसा सर्वात जास्त स्टेबल कोणता फॉर्म, अँटी. बघा एनर्जी कशी एकदम कमी. ओके, नेक्स्ट पुन्हा काय, आता पुन्हा जर मी याला 60 रोटेट केलं तर पुन्हा काय मिळतो मला बघा, आपण बघितलं पुढे कंटिन्युअस. लक्ष द्या, यमी एच अँड एच रोटेट केलं तर काय झालं, पुन्हा 60 ने रोटेट केलं तर इथं कोण आलं यमी, इथं कोण आला एच आणि इथं कोण आला एच. आता हे सर्व कसं आहे बघा, तर पहिले काय फुल्ली इक्लिप्स, देन यू नो दॅट फुल्ली इक्लिप्सला जर तुम्ही 60 ने रोटेट केलं तर आपल्याला काय मिळतो, हा दॅट इज गॉच फॉर्म. गॉच फॉर्मला जर 60 ने रोटेट केलं तर पार्शियली इक्लिप्स फॉर्म, पार्शियल इक्लिप्सला जर पुन्हा रोटेट केलं तर पुन्हा काय मिळतो आपल्याला अँटी फॉर्म विच इज मोर स्टेबल. आणि नंतर याला 60 ने पुन्हा, तर पुन्हा काय पार्शियल इक्लिप्स, पुन्हा पार्शियल इक्लिप्सला 60 ने रोटेट केलं तर पुन्हा गॉच फॉर्म सेम असा मिळेल तुम्हाला. आणि या गॉच फॉर्मला जर पुन्हा रोटेट केलं तर तुम्हाला काय मिळतो, ओके फुल्ली इक्लिप्स. हे चालूच राहते. याच्यामध्ये काय असते, महत्वाचं असते स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी पुन्हा रिपीट करतो, लक्षात ठेवा. एनर्जीनुसार तुमच्या लक्षात येते की विच वन इज मोर स्टेबल, तर आपल्या लक्षात येते अँटी इज मोर स्टेबल. बघा वाय द अँटी इज मोर स्टेबल, कारण याच्यामध्ये मिथिल आणि मिथिल यांच्यामध्ये स्टेरिक फॅक्टर नाहीये, 180 चा अँगल आहे, स्टेरिक फॅक्टर नाहीये याच्यामध्ये. कोणतेही जे आपण म्हटलं की जे इलेक्ट्रॉन्स असतात बॉन्डेड इलेक्ट्रॉन, सिग्मा इलेक्ट्रॉन, त्यांच्यामध्ये रिपल्शन नाहीये. सो इट इज मोर स्टेबल. बघा एनर्जी एकदम कशी आहे कमी आहे, नियर अबाउट 3.8 किलो जूल ज्याची एनर्जी राहते. एनर्जी असते प्रत्येकाची एनर्जी आहे, पण याची किती 3.8. बाकी त्यांची एनर्जी पाहिजे, याची हायर एनर्जी आहे, याची सर्वात जास्त एनर्जी, याची सर्वात जास्त मॅक्सिमम एनर्जी याची आहे, म्हणजे हा लेस स्टेबल. आणि हा याची एनर्जी सर्वात कमी 3.8, तर याची एनर्जी सर्वात कमी असल्यामुळे हा कसा आहे मोर स्टेबल. ओके, अँटी इज मोर स्टेबल. अँटी नंतर काय कोण येईल बघा, अँटीची एनर्जी एवढीच आहे. याच्यानंतर कोण येते, हे कोण आहेत गॉच फॉर्म. हा गॉच फॉर्म याच्यापेक्षा लेस स्टेबल असतो, कोणापेक्षा अँटीपेक्षा. गॉच फॉर्म पेक्षा कोण लेस स्टेबल, ज्याची एनर्जी आणखीन जास्त आहे, हा कोण आहे पार्शियली इक्लिप्स.
हे लक्षात ठेवा. आणि पार्शियली इक्लिप्स्ड पेक्षा कोण लेस स्टेबल आहे, ज्याची एनर्जी आणखीन जास्त आहे, हा कोण आहे? फुल्ली इक्लिप्स्ड. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ही ऑर्डर जर तुम्ही लक्षात ठेवत असाल तर तुम्हाला इझिली तिथं माहिती पडते. तुम्ही याच्यामध्ये स्क्यू पण टाकू शकता. जर ऑप्शन जर स्क्यूचा आला, तुम्ही स्क्यू पण माहिती आहे तुम्हाला. स्क्यू जो राहतो हा काय राहतो, गॉच पेक्षा थोडासा लेस स्टेबल राहतो, म्हणजे अँटी गॉच स्क्यू अँड देन पार्शियल इक्लिप्स अँड देन फुल्ली इक्लिप्स. हे तुम्ही इथं स्टॅबिलिटी ऑर्डर सांगू शकता. महत्वाचं, इट इज ऑल अबाउट द कन्फॉर्मेशन आयसोमर्स ऑफ ब्युटेन. ओके, थँक्यू.